स्वागत करतो. 26 फेब्रुवारी 2024 रोजी आपल्या नगरच्या दृष्टिकोनातून अत्यंत आनंदाचा दिवस आपला खरं तर असा 26 फेब्रुवारीचा होता की आम्ही गेल्या काही महिन्यांपासून या महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी सामील झाल्यापासून आम्ही प्रयत्नात होतो की नगरकरता DP रस्त्यांचा जो प्रोजेक्ट आहे बऱ्याच वर्षातून आम्ही पाठपुरावा सुरू आहे. तर त्याच्याकरता या महाविकास आघाडी सरकारमध्ये महायुती सरकारमध्ये सामील झाल्यापासून खरं तर त्या सर्व कामांकरता वेग आला आणि त्याच्या माध्यमातून 26 फेब्रुवारी 2024 रोजी आपल्याला त्यांना शासनाकडून आपल्याला या रस्त्यांकरता मान्यता मिळाली. आणि त्या दिवशी खरं तर आमच्या दृष्टिकोनातून खरं तर फार सर्वच नगरकरांच्या दृष्टिकोनातून आनंदाचा दिवस होता. पण आम्हाला फार वेगळा आनंद झाला की नगरकरता एवढा मोठा निधी एकाच वेळेस पहिल्यांदा खरं तर आपल्याला हा अनेक रस्त्यांकरता खर्च मिळाला. 150 कोटी रुपये हे नगरकरता त्या दिवशी आपल्याला त्याची राज्य सरकारच्या माध्यमातून GRला ऑर्डर झाली. आणि खरं तर आपण जर पाहिलं तर नगरकरता मागच्या काही काळामध्ये आपण पूर्वी देखील असं 70 कोटी रुपयाचा एक DPचा प्रोजेक्ट बनवला होता 2010च्या कालखंडात. 9मध्ये बनवला, 10मध्ये राज्य सरकारकडून मंजूर मिळाली. मग त्याच्यामध्ये केडगाव दिवे रस्ता असेल, त्याच्यामध्ये प्रामुख्याने सक्कर चौक कोटीचा रस्ता असेल, त्याच्यामध्ये बालिकाश्रम रस्ता असेल आणि इतर देखील मुकुंदनगरमध्ये देखील त्याच्यामध्ये प्रामुख्याने 2 रस्ते त्याच्यामध्ये घेण्यात आलेले होते. आणि त्याच्यानंतर एवढी मोठी रक्कम एकाच वेळेला ही खरं तर एवढ्या वर्षानंतर त्याच्यानंतर पहिल्यांदाच ही आपल्याला खरं तर मिळाली. आणि आम्ही खरं तर दोन्ही वेळा जे काही योग साधला तो खरं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना जेव्हा लोकांनी संधी दिली तर आमच्याच माध्यमातून खरं तर ते सगळं घडून येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. पण हे सगळं काम घडत असताना खरं तर आपली मागणी फार मोठी आहे. म्हणजे 500 कोटीपेक्षा अधिकची मागणी आपली खरं तर राज्य सरकारच्या दरबारी आपली आहे. तर त्यांनी सांगितलं की आता जो आपला 313 कोटीचा जो प्रोजेक्ट आहे म्हणजे काही प्रमुख रस्त्यांचा, तर तो अख्खी त्याला संपूर्ण आपल्याला त्यांनी मान्यता दिली. आणि त्याला मान्यता देऊन पहिल्या टप्प्यामध्ये फेज 1मध्ये आपल्या 150 कोटीला त्यांनी आता ती मान्यता दिली आहे. पुढं जाऊन आपल्याला पुन्हा वेगळ्या रस्त्यांना देखील वेगवेगळ्या टप्प्याटप्प्यामध्ये आपल्याला निधी मिळणार आहे. आणि आमचा प्रयत्न आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून जे आता जिथं मोठा रस्ता असेल, DP रोड असेल 15-15 मीटरचा, तर तिथं आता 3 मीटरचे 4 मीटरचे रस्ते तर आपल्याला हे रस्ते देखील आता ह्याच्यामध्ये मंजूर झालेले आहेत. हे रस्ते आता फुल फ्लेज करायचे, म्हणजे पूर्ण रुंदीमध्ये करायचे. जेवढे आपल्या महानगरपालिकेच्या मालकीजवळ आहे, जेवढी जागा तिथं आहे तेवढे रस्ते करायचे. असे देखील काही रस्ते त्याच्यामध्ये घेण्यात आले. आणि म्हणून आज आपल्या ही सगळी मंजुरी मिळाली आहे की 150 कोटी रुपये तर आपल्याला मिळालेच आहेत. पण त्याचबरोबरीने मागच्या काही काळामध्ये खरं तर आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून आपण प्रयत्नशील होतो. मागच्या काही महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये देखील आपण प्रयत्न केला होता की DSP चौक ते पत्रकार चौक हा देखील रस्ता झाला पाहिजे. म्हणून त्याच्यामध्ये आपण प्रयत्नशील होतो. पण त्या काळामध्ये सरकार बरखास्त झालं, नवीन सरकार आलं, त्यामध्ये त्या प्रक्रियेमध्ये करतो तो काम थांबलं गेलं. पण त्याच्यामध्ये आम्ही न थांबतो तसं महायुती सरकारमध्ये सामील झाल्यापासून तर आम्ही लगेचच त्या कामाला सुरुवात केली. आणि आता DSP चौक हे पत्रकार चौक हा देखील रस्ता आपला 17 कोटीचा हा देखील सँक्शन झाला. म्हणजे 150 अधिक हे 17 आणि त्याचं म्हणजे सगळी प्रक्रिया देखील पूर्ण झाली टेंडरची वगैरे. म्हणजे त्याची आता वर्कआउट होतं, त्याच्या कामाला देखील आता सुरुवात होणार काही दिवसामध्ये. आणि तो देखील कॉन्क्रीट करण्याचा रस्ता आहे. म्हणजे DSP चौक ते पत्रकार चौक हा देखील रस्ता आता सुरू झाला. त्याचबरोबरीने आपण जर पाहिलं तर 16.5 कोटी रुपये आपल्याला नगरचं सगळ्यात पहिलं स्थान आहे. जिथून नगर ते पुणे आपली सगळ्यात पहिली बस सुरू झाली तर ते मायवाडा बस स्थानक याच्याकरता देखील 16.5 कोटी रुपये हे आपले मंजूर झाले होते मागच्या काही महिन्यांमध्ये. तर त्याचे देखील टेंडर झाले, त्याची देखील वर्क ऑर्डर झालेली आहे आणि त्याचं देखील आता काम सुरू होणार आहे. बस स्थानक का रस्ता? बस स्थानक बस स्थानक बस स्थानक बस स्थानक पहिलं बस मायवाडा बस स्थानक डिमॉलिश करणं पूर्ण डिमॉलिश करून नवीन बांधायचं. म्हणजे आता त्याची टेंडर झालं, म्हणजे प्लॅन झाला, टेंडर झालं, वर्क ऑर्डर झाली, आता काम सुरू करायचं.
हे 16.5 कोटीचे आहे माझ्याकडे बसताना. मग त्याला पर्याय काय केलं? 16 बस करतील ना बसवाले. बस माहिती ऑर्डर नाही. हे 16.5 कोटीचे 150 व्यतिरिक्त पेपर हे व्यतिरिक्त हे व्यतिरिक्त 16.5 आणि 17 वेगळे ना? हां? 16.5 आणि 17 वेगळे. 16.5 वेगळे, 17 वेगळे, 150 वेगळे. हां. 150 तुम्हाला कामं सांगतो ना. जे 150 कोटीचे जे काम सांगतो. उद्या आधी हां. त्यांचं अजून बरोबर. पूर्ण झालेलं नाही. नाही बोलू द्या, काय प्रॉब्लेम नाही नाही. जरा कन्फ्युज झालं नाही, मायावाडा नाही. रस्त्याचं आम्हाला कन्फ्युज हां, झालं. मायवाडाचं वेगळं आहे ना. तुम्ही म्हणते म्हणून बस स्थानक बोलताना का? माळेवाडा रस्ता म्हणाले ना हां, त्याच्यामुळे. म्हणून आम्हाला रस्ता ती बस स्थानक असं. हा, कारण म्हणून ते ते- पण काम चालू आहे तिथं ना. हां, ते पण सांगतो ना. हां, मग त्यांचं उद्या आधी मग आम्ही हा, पण- ठीक आहे. मायवाडा बस स्थानक करता 16.5 कोटी रुपये. आता सावळी जे बस स्थानक आहे तर त्याच्याकरता देखील आपल्याला 5 कोटी रुपये प्राप्त झाले. त्याची फक्त अजून वर्क ऑर्डर झालेली नाही, टेंडरची प्रक्रिया सुरू आहे. तर त्याचे देखील 5 कोटी रुपये. हे बस स्थानक जर आपण पाहिले तर हे अगदी जुन्या काळापासूनच पडून त्याचा कोणी कधी पाठपुरावा केला नाही, कोणी मागणी कधी केली नाही. पण त्याचा आम्ही मागणी करून आम्ही पाठपुरावा करत करून त्याचे देखील पैसे मिळाले. दुसरं आपण जर पाहिला तर अगदी नगर कॉलेजच्या कॉर्नरपासून तर अगदी सोलापूर हायवेपर्यंत मध्ये एक त्याच्यामध्ये एक पूल पण आहे, RCC ब्रिज. म्हणजे पूर्वी छोटा ब्रिज होता, त्याच्यामुळे पुलावरनं पाणी जातं पाऊस आल्यानंतर, म्हणजे भिंगार नाल्यावरचा ब्रिज. NSCBचं ऑफिस NSCB ऑफिस. हो. नगर कॉलेज हायवेपासून CSRT पासून तर थेट सोलापूर हायवेपर्यंत तो देखील रस्ता आपला याचं काम सुरू आहे. त्याच्यावरचं ब्रिज पण आहे. तिथे किती amount आहे? याची अमाऊंट त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जर पाहिलं